ॲलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशु ते 12 वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो. बालदमा, खाद्यपदार्थ, डाळी, दूध, शेंगदाणे, भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा, परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची ॲलर्जी असणं हे सध्या कॉमन झालंय. मग त्यावर उपाय एकच. नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक ॲलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरमधून डिप्लोमा इन अस्थमा अँड ॲलर्जी हा कोर्स पूर्ण करणारे डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होममध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीवरील उपचार, स्किन प्रिक टेस्ट, स्पायरोमेट्री, इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यांसाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही. संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर मृणाल वाघ यांचे वाघ नर्सिंग होम, बालरोग, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ, प्रसूतीगृह अँड ॲडव्हान्स निओनेटल इंटेन्सिव्ह केअर सेंटर, चाणक्य चौक, हॉटेल वैभव मागे, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर. जिल्हा परिषदेच्या भिंती रंगल्या मावा व तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी. मावा, गुटखा, तंबाखू खाऊन थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई होणं गरजेचं. जिल्ह्याला स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या जिल्हा परिषदेत अस्वच्छतेचं साम्राज्य निर्माण झालंय. जिल्हा परिषदेच्या भिंती मावा व तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी रंगल्या आहेत. जिल्हा परिषदेतील काही कर्मचारी कार्यालयांच्या खिडक्यांमधूनच पिचकाऱ्या मारतायत. या पिचकाऱ्यांनी अनेकांना अंघोळही घातली आहे. याबाबत प्रशासनाकडे अनेकदा तक्रारही करण्यात आल्या आहेत. प्रशासनानं तक्रारींकडे मात्र दुर्लक्ष केलंय. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यानंतर कारवाई केली जाते, मात्र जिल्हा परिषदेतील कानाकोपऱ्यात कर्मचारी सर्रासपणे पिचकाऱ्या मारताना दिसतात. यामुळे जिल्हा परिषदेची मुख्य इमारतीचं विद्रुपीकरण झालेलं आहे. काही कर्मचाऱ्यांच्या खुर्चीजवळील डस्टबिनमध्ये सुद्धा तंबाखू व मावा खाऊन थुंकले जात असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे. दुसऱ्यांना सांगे तत्वज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण या उक्तीप्रमाणे अहिल्यानगरची जिल्हा परिषद असल्याचं दिसून येते. अशा शासकीय इमारतीमध्ये कानाकोपऱ्यात मावा, गुटखा, तंबाखू खाऊन थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई होणं गरजेचं आहे. पण ही कारवाई करणार कोण असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होतोय. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.